मी परभणी जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी मोरे सर आमच्या मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले। आज महाराष्ट्रभर जमो अभ्यंकर साहेब ज्यांनी की सर्वात जास्त विधान परिषदेमध्ये आमच्या शिक्षकांचे प्रश्न जास्त लक्षवेधी मांडणारे एकमेव आमदार आहेत जमो अभ्यंकर साहेब, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरामध्ये आज जो या शासनानं पडताळणीचा घाट घातलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली, जे मामाच्या गावाला जातात, ज्यांना सुट्टी मिळते, त्यांना परत आम्हाला शिक्षकांना घरोघरी जाऊन बोलवण्यासाठी हजर करावं लागत आहे। आणि म्हणून ह्या पाठीमागचा उद्देश काय, तर मराठी शाळा बंद करण्याचा घाट हे शासन चालवत आहे। ही पहिली मागणी आहे। त्यानंतर आमच्या अनेक मागण्या आहेत। शिक्षकांचा पगार हा महत्वाचा होता, जो की आमची दिवाळी होती 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती। आमचे शिक्षक बांधव त्या दिवशी कुठं रात्री पगार पडला 14 तारखेला, कधी 15 तारखेला पगार झाला, आणि अजूनही अनेक शाळांचा पगार झालेला नाही। जी आम्हाला ही जयंती उत्साहानं साजरी करता आली ना आमच्या शिक्षक बांधवांना, हा सुद्धा एक म्हणजे हा 2-3 महिन्यापासून प्रश्न आहे की 20-20 तारखेच्या पुढे पगार होत आहे, 15 तारखेच्या पुढे पगार होत आहे। मग आमचा हक्काचा पगार सुद्धा आम्हाला वेळेवर देतोय की नाही, ही शंका आमच्या शिक्षक बांधवांमध्ये तयार झालेली। जो समायोजित शिक्षक आहे त्या समायोजित शिक्षकांचा सुद्धा पगार बंद झालेला आहे, तर हा जो त्याची कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे, असे अनेक या ठिकाणी प्रश्न आहेत। म्हणून या प्रमुख अशा 12 ते 15 मागण्या आहेत। अशा अनेक मागण्यासह आम्ही यापुढे सुद्धा शिक्षक सेना आणि सगळ्या सहयोगी संघटना या ठिकाणी शासनाला आम्ही सांगू इच्छितो की आम्ही रस्त्यावर येऊन पुन्हा तुमच्याशी लढू आणि या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य करू।